नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला सोमवारी होळीचा पवित्र दिवस आहे. हा सण फक्त रंगांचा नाही, तर हा सण आहे नकारात्मकतेचा नाश करून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याचा. वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, अडथळे, दुष्ट दोष हे सर्व जाळून टाकण्याचा. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर होळीचे दहन म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अंधाराचा अंत. या दिवशी निर्माण होणारी ऊर्जा अत्यंत प्रभावी मानली जाते. काही विशिष्ट योग जुळून येतात आणि त्या काळात केलेले उपाय अनेक पटींनी फळ देतात, असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी उपाय पाहणार आहोत, जो वर्षातून फक्त एकदाच करता येतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीच्या सन्मानाखातर जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विशेष म्हणजे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करावयाचा आहे. तुमची मुलं लहान असोत किंवा मोठी, शिक्षण घेत असोत किंवा नोकरी करत असोत, घरात असोत किंवा बाहेरगावी असोत, हा उपाय त्यांच्या प्रगतीसाठी, सुरक्षतेसाठी आणि यशासाठी आहे. तुमच्या मुलाच्या आयुष्यात काहीतरी अडथळे येत असतील, मुलं अभ्यास करतात पण लक्षात राहत नाही, हुशार असूनही यश हातातून निसटते, घरातून बाहेर पडतो तेव्हा मनात काळजी धडधडत राहते. कधी कधी आपल्याला कारण समजत नाही, पण आईच्या मनाला जाणवतं काहीतरी बरोबर नाहीये आणि म्हणूनच त्यांनी हा उपाय अवश्य करून पहा. पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका मध्येच, कारण एक अतिशय महत्वाचा भाग आहे जो बऱ्याच जणी चुकवतात आणि मग म्हणतात उपायाचा परिणाम झाला नाही. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. होळी फक्त सण नाही, एक शक्ती आहे. आपण सगळ्यांनी प्रल्हाद आणि होलिकेची कथा ऐकली आहे. भक्तीने अहंकारावर विजय मिळवला, सत्याने असत्य जाळून टाकलं. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा आणि सकारात्मकता असेल तर कोणतंही संकट मोठं नसतं. आजच्या काळात संकट वेगळी आहेत. स्पर्धा प्रचंड आहे, मुलांवर अभ्यासाचा ताण आहे, वाईट संगती, मोबाईलचे व्यसन, चुकीच्या सवयी. आई म्हणून आपण सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण काही गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात. कधी मुलं सतत चिडचिड करतात, कधी अभ्यासात मन लागत नाही, कधी खूप मेहनत करूनही निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही, कधी वारंवार आजारपण, कधी अनाकलनीय अडथळे. अशा वेळी आपण म्हणतो नजर लागली असावी, आणि खरंच नजर दोष ही गोष्ट फक्त परक्याची नसते. कधी कधी आपल्या घरातल्यांची, अगदी आई वडिलांची सुद्धा न कळत नजर लागू शकते. कारण प्रेम जितकं खोल तितकी ऊर्जा तीव्र. त्याशिवाय ज्यांच्या कुंडलीत काही ग्रह कमजोर असतात त्यांनाही सतत अडचणींचा सामना करावा लागतो, असे ज्योतिषशास्त्र सांगतं. अशा वेळी योग्य दिवशी योग्य भावनेने केलेले उपाय खूप प्रभावी ठरतात आणि म्हणूनच होळीच्या संध्याकाळी केला जाणारा हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो. हा उपाय विशेष करून आईने करायचा आहे, कारण आईची भावना, तिचं मन, तिची प्रार्थना यामध्ये सर्वात जास्त शक्ती असते. तुमचा मुलगा असो किंवा मुलगी, तो 10वीला असो, 12वीला असो, कॉलेजमध्ये असो, नोकरी करत असो किंवा अगदी लहान मूल असो, तुम्ही हा उपाय करू शकता. होळीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते रात्री 12-12:30 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी हा उपाय करता येतो. पण शक्यतो शांत वेळ निवडा, घाई गडबडीत करू नका. आता पुढे मी तुम्हाला नेमक्या वस्तू, दिशा, पद्धत आणि शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे, जी बहुतेक जणी विसरतात. म्हणून लक्षपूर्वक ऐका. होळीच्या दिवशी संध्याकाळी सर्वप्रथम आपल्याला देवघरात एक स्वच्छ तुपाचा आणि तेलाचा दिवा लावा. धूप अगरबत्ती लावा. देवासमोर 2 मिनिट शांत बसा, घाई करू नका. मनात फक्त एकच भावना ठेवा की मी हा उपाय माझ्या लेकराच्या कल्याणासाठी करत आहे. आईची भावना ही सर्वात प्रभावी मंत्र असते. शब्द मोठे नसले तरी चालतात, भावना शुद्ध असली पाहिजे. आता या वस्तू आधीच गोळा करून ठेवा. जसे की 7 काळे उडीद, संपूर्ण दाणे पाहिजेत, 7 सुक्या लाल मिरच्या, 1 चिमूट पिवळी मोहरी, पिवळी मोहरी नसेल तर काळी चालेल,
छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा या सर्व वस्तू एकत्र हातात घ्या. इथे 7 हा आकडा खूप महत्वाचा आहे. 7 ग्रह, 7 दिशा, 7 दिवस, 7 हा पूर्णत्वाचा अंक मानला जातो. यामुळे 7 वेळा उतरवणे आवश्यक आहे. आता तुमच्या मुलाला देवघरासमोर बसवा. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. मुलाचा चेहरा दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्या. दक्षिण दिशा टाळा. पूर्व, पश्चिम किंवा उत्तर कोणतीही दिशा चालेल. मुलाला शांत बसायला सांगा. लहान मूल असेल तर त्याला मांडीवर बसवू शकता. आता दोन्ही हातात या सर्व वस्तू घ्या. मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत एकसारख्या गतीने गोलाकार पद्धतीने उतरवायचा आहे. 1, 2 असं 7 वेळा घाई करू नका. प्रत्येक वेळी मनात स्पष्ट विचार ठेवा. माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होत आहेत. नजर दोष, वाईट ऊर्जा, अपयश सर्व नष्ट होत आहे. माझं मूल प्रगती करत आहे, सुरक्षित आहे, यशस्वी होत आहे. हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. फक्त वस्तू फिरवल्या आणि मन दुसरीकडे असं केलं तर त्याचा परिणाम कमी होतो. श्रद्धा, एकाग्रता आणि विश्वास ही 3 गोष्टी इथे मुख्य आहेत. घरात 2 किंवा अधिक मुलं असतील तर लक्षपूर्वक ऐका. एका मुलावरून उतरवलेल्या वस्तू दुसऱ्या मुलासाठी वापरायच्या नाहीत. प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्या. पहिल्या मुलावरून उतरवलेल्या वस्तू एका ताटात ठेवा. नंतर पुन्हा नवीन 7 उडीद, 7 मिरच्या, मोहरी आणि खोबरे घ्या. दुसऱ्या मुलावरून त्याच पद्धतीने उतरवा. हे का? कारण प्रत्येकाची ऊर्जा क्षेत्र हे वेगळं असतं. एकाच वस्तूने दोघांचं उतरवलं तर परिणाम मिसळतो असं मानलं जातं. आता पुढचा सर्वात महत्वाचा टप्पा उतरवून झाल्यावर त्या सर्व वस्तू एका ताटात गोळा करा. आता तुम्हाला घराबाहेर जाऊन जिथे होळी पेटवली आहे तिथे जायचं आहे. पण थांबा, इथे बरेच जण एक चूक करतात. त्या वस्तू फक्त टाकून येतात. तर नाही, असं करू नका. जेव्हा तुम्ही या वस्तू होळीत अर्पण कराल तेव्हा 2 मिनिटं शांत उभं राहा. डोळे मिटा आणि मनापासून प्रार्थना करा. जशा वस्तू अग्नीत जळत आहेत तशाच माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व संकट, अडथळे आणि नकारात्मकता जळून जावेत. त्याच्या आयुष्यात फक्त प्रकाश, यश आणि आनंद नांदो ही प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही उतरवलेल्या वस्तूंचा ताट घेऊन ज्या ठिकाणी होळी पेटली आहे तिथे जा. शक्यतो अग्नी शांतपणे पेटलेला असेल अशी वेळ निवडा. गर्दीत घाईत टाकून लगेच निघून जाऊ नका. त्या वस्तू हळुवारपणे होळीच्या अग्नीत अर्पण करा. त्या क्षणी मन स्थिर ठेवा, डोळे मिटा आणि अग्नीला साक्षी ठेवून मनोमन प्रार्थना करा. अग्निदेवता, जशा या वस्तू जळून राख होत आहेत तशाच माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडथळे, नकारात्मक शक्ती, दृष्टदोष, अपयश नष्ट होऊ देत. माझ्या लेकराच्या आयुष्यात ज्ञान, आरोग्य, यश आणि सुरक्षितता नांदो. इथे शब्द महत्वाचे नाहीत, भावना महत्वाची आहे. आईच्या मनातला भाव अग्नीपर्यंत पोहोचतो असं आपल्या श्रद्धेत मानलं जातं. 2 मिनिटं तिथे शांत उभा राहा. मनात मुलाचा चेहरा आणा. त्याला यशस्वी, आनंदी आणि सुरक्षित बघा. ही सकारात्मक प्रतिमा मनात उभी करणं खूप प्रभावी असतं. मुलं बाहेरगावी असतील तर काय करायचं? आजकाल अनेक मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर असतात. आईला प्रश्न पडतो, माझं मूल जवळ नाही, मग मी हा उपाय कसा करू? याचं उत्तर खूप सोपं आहे. जर तुमच्याकडे मुलाचा फोटो असेल तर तो फोटो देवघरासमोर ठेवा. त्या फोटो समोरच सर्व प्रक्रिया करा. वस्तू हातात घेऊन फोटोवरून 7 वेळा उतरवा. नंतर होळीत अर्पण करा. किंवा शंका असेल तर मुलाला व्हिडिओ कॉल करा. त्याला सांगा 2 मिनिटं शांत बसायला. तुम्ही त्याच वेळी त्याच्यावरून उतरवण्याची क्रिया करा. श्रद्धा आणि भावना असली की अंतर अडथळा ठरत नाही. आईचं मन आणि लेकराचं नातं हे अंतरापलीकडचं असतं. होळीची राख अत्यंत प्रभावी संरक्षण. आता आणखीन एक महत्वाचा भाग आहे जो अनेकांना माहिती नसतो. होळी पूर्णपणे शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या होळीची थोडीशी राख घ्या. स्वच्छ कपड्यात किंवा डबी ठेवा. या राखेला आपल्या परंपरेत पवित्र आणि संरक्षण मानलं गेलं आहे. अग्नीतून शुद्ध झालेली ही राख नकारात्मकता दूर करण्यास मदत करते असा विश्वास आहे. त्या राखेचा छोटासा टिळा मुलाच्या कपाळावर लावा. फार मोठा नाही, फक्त हलका स्पर्श हा टिळा लावा. नजर दोष, वाईट ऊर्जा आणि अचानक येणाऱ्या अडथळ्यांपासून संरक्षण देतो असं मानलं जातं. याशिवाय दुसऱ्या दिवशी मुलाच्या आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूट राख टाका. मनात प्रार्थना करा आणि मग मुलाला स्नान करायला सांगा. असं केल्याने वारंवार होणारी तब्येतीची बिघाड, अनामिक भीती, चिडचिड यामध्ये फरक जाणवू शकतो. शेवटचं पण अत्यंत महत्वाचा हा उपाय करताना कोणतीही शंका मनात ठेवू नका. होईल का? नाही होईल का?
असा विचार टाळा. श्रद्धा असेल तर परिणाम जाणवतो. आणि लक्षात ठेवा, उपाय हा जादू नाही, तर श्रद्धा, सकारात्मकता आणि आईच्या भावनेची शक्ती जागृत करतो. जर तुमच्या मुलाच्या आयुष्यात सतत अडथळे येत असतील, अभ्यासात मन लागत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल, वाईट संगती लागली असेल, सतत नजर दोष जाणवत असेल, तर या होळीला हा उपाय अवश्य करा. वर्षातून फक्त एकदाच ही संधी मिळते. आई म्हणून आपण जे काही करू शकतो ते मनापासून करावं. बाकी सर्व ईश्वराच्या चरणी सोपवावं. आईच्या मनात एकच भाव हा सतत असावा, माझ्या लेकराचे रक्षण करा, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर करा आणि त्याला यश, समाधान आणि आरोग्य द्या, अशी स्वामीचरणी प्रार्थना असावी. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.